आता इथे आपल्याला इंस्टाग्रामचे हायलाइट्स कवर वापरायचे. इथे तुम्ही टाकू शकता डायरेक्ट इंस्टाग्राम हायलाइट्स कवर, इथे सर्च करायचं. आता सर्च केलं की बघा इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इंस्टाग्रामचे हायलाइट्स कवर मिळतात त्याच्यामध्ये, बरोबर आहे. यातला तुम्ही कोणताही सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही हायलाइट्स बनवू शकता याच्यामध्ये. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायचे जे प्रो लिहिलेलं आहे ना, तिथे तुम्हाला ते पैसे पेड केल्याने तुम्हाला ते यूज करायला मिळतील. जे आपल्याला ते फ्रीमध्ये आहेत ते आपल्याला याच्यामध्ये यूज करायचे त्याच्यामध्ये. बघा आता हा चांगला वाटतोय मला, मी हा एक सिलेक्ट केला. ओके, हा आता आला. आता आपल्याला हायलाइट्स लावायचे. आता समजा तुम्हाला याच्यामध्ये एडिट करता येईल. तुम्हाला याच्यावर सिलेक्ट केलात की तुम्हाला याच्यामध्ये एडिट करायला मिळेल. ओके, तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही याच्यामध्ये टच केल्यानंतर डिलीट करायचं. ओके, आता इथे मी हा ऑप्शनला मला इथे ट्रेनिंग टाकायचं आहे. ट्रेनिंगचं मी हायलाइट कवर बनवतोय. ओके, इथे आला, आता आला ट्रेनिंग. ओके, हे बघा तुम्ही असं पण करू शकता. फक्त हायलाइटला असं नाव टाकलं तरी चालेल. त्याच्यामुळे तुम्हाला काय जर पाहिजे असेल, हे झालं एकदम सिंपल. तुम्ही इथे ट्रेनिंग टाकलात. आता पुढच्या ह्याच्यामध्ये गेलात, इथे टाकलात माय अर्निंग. ओके, आणि हे उडवलं. फक्त सिंपल ठेवलं तरी खूप चांगलं दिसतं, प्रोफेशनल. तुम्ही हे जरी टाकलात, तुम्ही सगळं असं हे फक्त ट्रेनिंग टाकलात आणि इथे माय अर्निंग टाकलात, असं तुम्ही प्रत्येक ह्याला लावलात तरी चालेल. याच्यामध्ये प्रत्येक वेळा तुम्ही ते एडिट करू शकता. तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे इथे तुम्ही ह्याच्यामध्ये एडिट करू शकता. तुम्हाला याच्यामध्ये काय जर ॲड करायचं असेल, समजा आता मी डिलीट केलं सगळं. ओके, आता ह्याच्यामध्ये मला काहीतरी ॲड करायचं आहे, ग्राफिक ॲड करायचं आहे. तर इथे बघा डिझाईनच्या बाजूला खाली एलिमेंटचा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये क्लिक करायचा आणि तुम्हाला जे पाहिजे असेल त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. समजा आता मला सक्सेस स्टोरीसाठी पाहिजे, सक्सेस स्टोरी टाकलं. इथे वरती सर्च केलं. बघा आता लक्ष्मण इथे लक्ष द्या व्यवस्थित. सक्सेस स्टोरी केलं. आता इथे सगळं आलं आहे. इथे बघा वरती ऑप्शन येतो ऑल ग्राफिक्स, फोटोज, फ्रेम, व्हिडिओज, ऑडिओ. आता ह्यातलं फक्त जो ॲलो ऑल वर आहे तो फक्त ग्राफिक वर सिलेक्ट करायचा. ओके, ग्राफिक वर सिलेक्ट केला की तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला फ्री मधलं जे आहे तुम्ही याच्यामधलं ग्राफिक तिथे यूज करू शकता. ओके, आता मी समजा हा एक इथे यूज केला, ह्याला सिलेक्ट केलं आणि आता मी त्या सर्कलच्या मध्ये ऍडजस्ट केला. ओके, सक्सेस स्टोरी. ओके, आता हा कलर ब्लॅक मध्ये आहे. मला ब्लॅक थोडं इफेक्टिव्ह वाटत नाही. तर तुम्ही काय करायचं, इथे सिलेक्ट त्याला सर्व सिलेक्ट करायचं आणि खाली बघा एक ऑप्शन येते बघा कलरच्या, इथे ब्लॅक आहे म्हणून इथे ब्लॅक दिसतो. आता इथे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही त्याच्यामध्ये कलर चेंज करू शकता. तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये कलर तुम्ही चेंज करू शकता, जसं तुम्हाला वाटेल तसं इफेक्टिव्ह. ओके, ठीक आहे. आता याप्रमाणे याचा कलर चेंज केला. आता मला याच्यामध्ये नाव ऍड करायचं. याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला टेक्स्ट ऍड करायचं आहे. टेक्स्टवर क्लिक केलं की इथे तुम्ही ऍड सब हेडिंग किंवा हेडिंग तुम्ही काही यूज करू शकता. आता इथे आपल्याला पाहिजे टाकायचं तुम्हाला काहीतरी सक्सेस स्टोरीज. ओके, हे टाकलं. ओके, आता त्याला सिलेक्ट करायचं आणि त्याला हे खाली ॲडजस्ट करा तुम्ही याच्यामध्ये बघा साईजनुसार, किंवा इथे जरी खाली आणलं आणि खाली बघा फॉन्ट साईज आहे, त्याच्यामध्ये तुम्ही साईज कमी जास्त ॲडजस्ट ह्याच्यामध्ये करू शकता. ओके, हे झालं फॉन्ट. आता फॉन्ट झाल्यानंतर खाली बघा ऑप्शन येतो फॉन्टचा. म्हणजे मला हा फॉन्ट चांगला वाटत नाही, तर मी ते फॉन्टमध्ये सिलेक्ट केलं आणि मी तर तिथे फॉन्ट चेंज केला. ओके, मला आता हा आवडला. किंवा तुम्हाला जसं जो आवडेल तुमच्या याला तुमच्या त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये क्रिएटिव्ह काय करू शकता, तयार करू शकता याच्यामध्ये. ओके, ओके,
आता मी हा ठेवतो याच्यामध्ये सक्सेस स्टोरीज. आता याचा कलर तुम्हाला चेंज करायचा, इथे कलरचा ऑप्शन येतो, याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तो कलर याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता. जनरली कॉन्ट्रास्ट कलर सिलेक्ट करा. समजा मागचं बॅकग्राऊंड लाईट कलर असेल तर तुमचं नाव जे आहे ते हायलाईटसाठी तुम्ही डार्क कलर यूज करा. ओके, हे झालं. आता हे आता तुम्ही एक जर टेक्स्ट टाकलेला आहे तो टेक्स्टच्या खाली पण आहे बघा, इथे एक ऑप्शन येतो इफेक्टचा. त्या इफेक्टवर गेलात की तुम्हाला टेक्स्टचं वेगवेगळे इफेक्ट तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. हे बघा, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. ओके, आता इथे मी हा इकोचा सिलेक्ट केला. इकोमध्ये बॅकग्राऊंडला समजा एक सिलेक्ट केलं, समजा इफेक्टमध्ये गेलं. याचा तुम्ही पाहिजे तो कलर बॅकग्राऊंड तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता. आणि तुम्ही इथे ऑब्जेक्टचे हे बघा, आता जो आपण कलर सिलेक्ट केला त्याचा बघा त्याची थिकनेस वाढलेली आहे. ओके, आता एवढं इफेक्टिव्ह वाटत नसल्यामुळे आपण कलर थोडंसं चेंज करून बघतो. तुम्हाला जसं पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही ते एडिट करू शकता याच्यामध्ये. ओके ओके, आता हे झालं याचं, हे डायरेक्ट रेडीमेड झालं तुम्हाला. ओके, ठीक आहे. आता हे झालं. आता हे सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, इथे बघा आता समजा आता तुम्हाला एक लावून दाखवतो, ट्रेनिंगचं आहे. आता हे ट्रेनिंगचं सिलेक्ट केलं ना, तर इथे बघा वरती डाउनलोडचा ऑप्शन येतो, तिथे क्लिक करायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके, PNG मध्ये डाउनलोड करून घ्यायचा. आता आपल्याला एकच करायचं आहे ना, आपण त्याच्यामध्ये जो कलर सिलेक्ट केला आपण पेजेसमध्ये, इथे बघा सिलेक्ट कुठलं करायचं, करंट पेज आहे त्याच्यामध्ये करंट पेज सिलेक्ट केलं आणि इथे डन केलं. ओके, डाउनलोड. ओके, आता हे डाउनलोड झालं. आता काय करायचं, आपलं ID ओपन करायचं इंस्टाग्रामचं. बरं, आता ID ओपन केला. आता इथे आता ID ओपन केल्यानंतर आज समजा आपण आता इथे हायलाइट्स एक तयार केलं आपण ट्रेनिंगचं. समजा हे बघा, आता इथे समजा एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक ट्रेनिंगचं मी इथे ॲड करतो टेम्पररी. समजा हा ट्रेनिंगला आपण ॲड केला. ओके, आता एडिट मध्ये जायचं. आता आपण जो गॅलरीमधून डाउनलोड केलेला आहे तो इथे सिलेक्ट करायचा. हा बघा, हा सिलेक्ट ऑलरेडी ऑटोमॅटिक झालेला आहे. आता याच्यामध्ये मी सिलेक्ट करतो. ओके झाला, असा डन केला. परत एकदा डन केलं, हायलाइटला ते झालं आणि इथे टाकू शकतो आता ट्रेनिंग. आता टाकायची पण गरज नाही, हायलाइटला ऑलरेडी वरती दिसून जाते ते. तर डन केलं. हे बघा, पहिलं हायलाइटला करून आलं, ट्रेनिंग आलं. ओके, समजलं तुम्हाला कसं लावायचं हायलाइट्सला कवर, हायलाइट्स कसं ऍड करायचं. तुम्ही जे स्टोरीला जे हायलाइट्स टाकता तुम्ही, आता स्टोरी, आता हे बघा हे जे आता ही मला हायलाइट लावायचे बघा, खाली ऑप्शन येतो हायलाइट्सचा. हायलाइट्सवर क्लिक केला की तुम्ही जे तयार केलेत ना हायलाइट्स, त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये क्लिक करून ते ऍड करू शकता. आता समजा ह्याच्यामध्ये करायचं ऍड, मी ह्याच्यामध्ये हायलाइट्स मध्ये ऍड झाली ती बघा, मी बघू शकतो. आता परत त्याच्यावर क्लिक केलं ना, ओके,